श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या तारक मंत्रात प्रचंड ताकद आहे. तारक मंत्र पाठ नाही असा एकही स्वामी भक्त आढळणार नाही. मन कितीही उद्विग्न असू दे, पण स्वामी समर्थांचा तारक मंत्र नुसता म्हटला किंवा ऐकला तरी मन काही क्षणात शांत होते. हा सर्वांनाच येणारा अनुभव आहे. हा मंत्र केवळ संकट काळातच म्हणायचा का? तर नाही. हा मंत्र रोज म्हणायला हवा, तोही 108 वेळेला. संपूर्ण तारक मंत्र 108 वेळेला म्हणणे शक्य नाही, म्हणून त्यातील 2च ओळी 108 वेळा म्हटल्या तरी स्वामींची उपासना पूर्ण होईल. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. या 2 ओळीच का? तर या ओळींच्या पहिल्या 2 शब्दांमध्ये तारक मंत्राचे सार सामावले आहे. अध्यात्म मार्गात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे भगवंताप्रती अतूट विश्वास. हा विश्वास मनात निर्माण झाला तर मनात कुठलीच शंका उपस्थित होणार नाही, आणि जेव्हा मनातून शंका मिटते तेव्हा मन आपोआप निर्भय अर्थात भयमुक्त होते. या 2 अवस्था प्राप्त झाल्या की दुसरी ओळ मनाला दिलासा देते, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे. स्वामी पाठीशी आहेत म्हटल्यावर कोणत्याही प्रकारची चिंता मनाला सतवणार नाही. उपासनेची वेळ आणि बसण्याची जागा निश्चित करा. जेव्हा तुम्ही एखादी उपासना रोज एकाच वेळी एकाच जागी बसून करता तेव्हा त्या उपासनेची ताकद 4 पटीने वाढते. म्हणून ते निश्चित करणे महत्त्वाचे आहे. मन शांत असताना ही उपासना करणे लाभदायी ठरते. म्हणून अध्यात्मात ही वेळ प्रातःकाळची असावी असे सुचविले आहे. त्यावेळी मनात शून्य विचार असतात. आजूबाजूला लोकांचा, वाहनांचा कलकलाट नसून पक्ष्यांची किलबिल सुरू असते. हवेत गारठा आणि वातावरणात प्रसन्नता असते. अशा वेळी उठून आसन घालून स्वामींची प्रतिमा समोर ठेवून उदबत्ती लावून नामजप सुरू केलात तर ही उपासना तुम्हाला भरपूर बळ देईल. मन शांत, आरोग्य, स्वास्थ्य आणि आर्थिक बरकत होऊ लागेल. मात्र सगळ्यांना सकाळची वेळ शक्य होईलच असे नाही. उपासनेत बंधन नसल्यामुळे तुम्ही तुमच्या सवडीने, पण शक्यतो एकाच ठिकाणी एकाच वेळी बसून जप केलात तरी त्याचा लाभ होईल. संत नामदेव म्हणाले तसं, कीर्तने बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुख. म्हणजेच भजन, कीर्तन, नामस्मरण करताना पुढच्या 5 मिनिटात आपल्याला ग्लानी येऊ लागते. याउलट टी व्ही पाहताना, चित्रपट पाहताना, गाणी ऐकताना झोप येत नाही. त्यात आपण रंगून जातो. मात्र त्या सुखाचा काही काळाने कंटाळा येऊ शकतो, परंतु नामस्मरणाचा कंटाळा कधीही येणार नाही. मात्र ती गोडी अनुभवण्यासाठी आधी जिभेला आणि मनाला जप करण्याचा सराव करून घ्यावा लागेल. 1-2दा नाम घेऊन ही सवय लागणार नाही. त्यासाठी 108 वेळा जप करा म्हटले आहे. एवढ्या वेळा नामस्मरण करून तेव्हा कुठे एकदा मन नामाशी एकरूप होईल. बाकीचे 107 विरून जातील, पण एक नाम कामी येईल आणि पुण्य संचय होईल. स्वामींचा तारक मंत्र सर्व प्रकारच्या संकटावर मात करणारा आहे. जर घरात कोणाचे आजारपण असेल, आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास असेल तर उपासनेला बसताना लावलेल्या उदबत्तीचा अंगारा नामस्मरण पूर्ण झाल्यावर संबंधित व्यक्तीला लावा. तुमच्या पुण्याईने त्यांनाही त्यांच्या प्रश्नातून वाट मिळेल. एवढे नामजपात सामर्थ्य आहे. त्याचा अनुभव मनोभावे नक्की घेऊन बघा. श्री स्वामी समर्थ.